घोर कष्टोद्धारण स्तोत्र वसुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेले घोर कष्टोद्धारण स्तोत्र संकट निवारण होण्यासाठी तसेच गुरुग्रहपीडा दूर होण्यासाठी प्रभावी दत्त स्तोत्र. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा 21वा चातुर्मास शके 1833 इसवी सन 1911 कुरगड्डी कुरवपूर येथे संपन्न झाला. कोल्हापूरचे श्री शेषो कारदगेकर दर्शनासाठी सहकुटुंब आले होते. त्यांना संतती होत नव्हती व कर्जही बरेच झाले होते. त्यांची श्री स्वामी महाराजांवर एकांतिक श्रद्धा होती. आपली दुःखे आपल्या देवाजवळ सांगावयाची नाही तर दुसऱ्या कोणाजवळ सांगावयाची असा विचार करून त्यांनी या दोन्ही गोष्टी श्री स्वामी महाराजांच्या कानावर घातल्या. स्वामी महाराजांनी श्री शेषो कारदगेकर यांच्या मंडळींच्या ओटीत प्रसादाचा नारळ घातला व संतती होईल व कर्ज फेटेल असा आशीर्वाद दिला. त्याप्रमाणे पुढे त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी 2 अपत्ये झाली व कर्जही फिटले. शेषो कारदगेकर यांच्या प्रार्थनेप्रमाणे महाराजांनी त्यांना व्यंकटरमणचे पद करून दिले होते. या प्रकारे आपल्या सर्व अडचणी दूर करून घेतल्यावर आपल्याप्रमाणे सर्व लोकांचे कष्ट दूर व्हावे, सर्व लोक सुखी राहावे आणि सर्वांना अखंड मंगलाची प्राप्ती व्हावी म्हणून एक दिवस श्री शेषो कारदगेकर यांनी श्री स्वामी महाराजांना अशी प्रार्थना केली की माझ्याप्रमाणे सर्व लोकांचे कष्ट निवारण व्हावेत, म्हणून श्रीपाद श्री वल्लभांचा धावा करता येईल असे एखादे स्तोत्र सर्वांसाठी करून द्यावे. शेषो कारदगेकर यांच्या इच्छेप्रमाणे श्री स्वामी महाराजांनी घोर संकट निवारणपूर्वक श्री दत्तप्रीतिकारक स्तोत्र रचून त्यांना दिले. श्री क्षेत्र नरसोबाच्या वाडीस हे स्तोत्र रोज म्हटले जाते. या स्तोत्राचा अनुभव अनेक लोकांना आला आहे व येत आहे. काही जण तर याचा 108 वेळा पाठ रोज करणारे आहेत व त्यांचे एहलौकिक व पारलौकिक कल्याण झाले आहे. खरोखर श्री शेषो कारदगेकरांचे आपणा सर्वांवर उपकार आहेत की त्यांच्यामुळे हे दिव्य स्तोत्र प्राप्त झाले आहे.